खरं बोललं तर चिडायचं नाही दीदी म्हणताय. आणि प्रीतीताई म्हणताय काय काय दादा तुम्ही पण. प्रशांत दादा म्हणताय जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवाय कुछ नाही कहूंगा. हा बरोबर आहे. प्रीतीताई म्हणताय जाऊ द्या काय सार्थ न अर्थ आहे तुम्हाला. बरोबर आहे. एकाची साथ नाही तर दोघांची पण सेमच आहे. त्याच्यानंतर अभिपिसे आलेले आहेत. हाय दीदी म्हणत आहेत. हाय दादा तुम्हाला पण. आणि जेवला का ताई दीदी म्हणत आहे. हो दादा जेवायचं आहे आता थोड्या वेळात सगळ्यांचे SMS झाल्यावर. प्रशांत दादा म्हणताय प्रीती दीदी माझा राग आला का? प्रीती दीदी म्हणताय नाही. प्रशांत दादा म्हणताय राग आला तरी फरक पडत नाही मला. असे कसे प्रशांत दादा एवढं माणसाने नाही टोचल्या का तुम्हाला? त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणताय प्रीती दीदी चिडलात काय? हा अभिदादा म्हणताय परवा जर महाराष्ट्राकडून परवा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सॉरी बोलतो दीदी. इथून पुढे SG नीट टाईप करून वाचून टाकतो सॉरी. हो दादा अभिजित दादा वाचायचं आणि मग टाकायचं म्हणजे गैरसमज तयार होत नाही. म्हणून मी तुम्हाला ब्लॉक नाही केलं. कारण की का तुम्ही म्हणजे चुकून झालं तर मी पण मान्य केलं आणि माझा आता राग शांत झालेला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या याच्यात चांगल्या पद्धतीने SMS केले तरी माझं लाईव्ह स्ट्रीम मध्ये तुमचं स्वागतच आहे. मी तुम्हाला बघितल्या ओळखलं. कारण की माणसं लक्षात राहत नाही अशी गोष्ट होत नाही. माझ्या डोक्यामध्ये माणसं सगळ्या लक्षात राहतात, नावासकट राहतात. परंतु काही प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा सॉरी बद्दल मी आज तुमची सॉरी मान्य करू शकते. फक्त वाचून मगच सोडत जायचं. आणि जसं तुम्ही मला सांगितलं वाचूनच सोडत तर त्याबद्दल थँक्यू. हात जोडून थँक्यू सांगते. ओके. त्याच्यानंतर अक्षय दादा म्हणताय बोला काय झालं? प्रीती दीदी म्हणताय आज घेणार आहात का संध्याकाळी? ओके आज घेणार का संध्याकाळी म्हणत आहे. ऍडव्होकेट दादा म्हणताय तुम्ही काय मजेत वाचत होत नाही होत नाही तुम्ही काय मजेत वाचत होत नाही. त्याच्यानंतर प्रीती दीदी म्हणताय क्विट आरू ऍडव्होकेट दादा म्हणताय सगळ्यांचा नंबर लागेल जाऊ नका कोणी सगळ्यांचा नंबर लागेल. ऍडव्होकेट दादा म्हणताय तोपर्यंत जेवण आणा दाबून. ओके जेवण आणा दाबून. आणि मुंग्या डोळ्याची पोरगी गेली का म्हणत आहेत ऍडव्होकेट दादा. बघा अक्षता किती जोरात उडतीये अगे राहिला डबरीला. त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणताय झोपले वय माय सगळं बंद करून टाक तू पण जेवण करून झोप जा म्हणत आहे. त्याच्यानंतर उमेश पण आलेले आहेत. त्याच्यानंतर कैसे हो म्हणत आहे तुम्ही दादा मैं अच्छी हूँ आप कैसे हो बताओ कहाँ से जॉईन हो भी बताओ. त्याच्यानंतर प्रीती दीदी म्हणत आहे मला काय मुंगळ्या डोळ्याची म्हणू नका दादा अक्षय दादा. हा आणि प्रशांत दादा खूप हसत आहे जोराने. प्रशांत दादा म्हणताय काय खाओ माँ कसम मुंगे डोळे की नाही बोलोगे करके अक्षय दादा. संपले वय SMS वर. खूपच हसवलं. प्रीतीताई तुम्ही सांगितलं यांनी मुंग्या डोळ्याची बोलले म्हणून आणि त्या मुंग्या डोळ्यावरून तर लईच हे झालं. आणि प्रशांत दादांनी पण चांगलीच कॉमेडी केली खाव माती कसम म्हणून. तर चला मग आता मी सगळे SMS वाचून झालेले आहेत बरं का माझे. आणि सगळ्यांचा नंबर आलेला आहे. परंतु आजमध्ये तिचे स्टार्टिंगचे मला SMS दिसले नाही कारण की अर्धवटच दाखवले गेले. परंतु त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. कुणी छान SMS केले असतील. मनश्री दीदीचे पण मला दिसले नाही SMS कारण की स्टार्टिंगचा वरचा पार्ट मला दिसलेला नाही. परंतु जाऊन द्या आता काय करणार. अर्धे युट्यूब मी टाकले अर्धे नाही दाखवले मला. आता भाकरी करूचपर्यंत वेळ गेला. आणि म्हणलं होतं सगळ्यांना मी म्हणलं होतं की मी सगळ्यांचे कमेंट्स वाचन. तर त्याबद्दल मी सगळ्यांच्या कमेंट्स पण वाचून झालेले आहेत. आणि चला तर मग आता लाईव्ह स्ट्रीम बंद करू का? आराध्या चल सगळ्या मामा लोकांना बाय बाय कर. आता कमेंट संपलेल्या आहेत आपल्या. बाय बाय कर मम्मू. आणि प्रशांत दादा मी आराध्य बघा कोमाना आराध्याच्या बाबा तिचा कोमाना नाही हायलाइट करते आपला व्हिडिओ. हायलाइट करते का आणलं. आणि प्रशांत दादा मी पहिल्या स्टार्टिंगला पण आसमध्ये दिला पण दाखवलेला आहे. इकडे मम्मू इकडे. अगो बया आराध्याचे केस खूपच वाढले होते बरं का. डोळ्यात पार जात होते. थांब ग ममूद बरं तू विचार. आणि प्रशांत दादा बघा मी आराध्याचे केस कट